हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर बघू शकताय मी परत आता दुसऱ्या शूटसाठी बकुळाकडं आणि देवासरकडं आले आहे. ती म्हणजे आपल्या अंबाजोगाईमध्ये मेकअप आर्टिस्ट अकॅडमीमध्ये. तर हे खूप मोठं पार्लर आहे आणि सरांचा इथला कंटिन्यू होता पार्लरवालीचा, म्हणून आम्ही इथं आलतो. हे बघा, हे आहेत आपले देवासर, म्हणजे देवा उर्फ नाम्या, देवा देवकते आणि नाम्या उर्फ देवा देवकते. ही आहे बकुळा उर्फ सोनाली राठोड, सोनाली राठोड बकुळा. आणि ते आहेत पलीकडे बसलेले आपले फिरोज सर. आणि हे आहे त्याचं खूप मोठं प्रोफेशनली मेकअपचं पार्लर. आपल्या अंबाजोगाईमध्ये हेच पार्लर मोठं प्रसिद्ध आहे आणि खूप छान, म्हणजे तिथं भारी वाटते बरं का. आणि चला म्हणलं आता एक व्हिडिओ काढावा. हे बघा, बकुळा पण हाय करते आणि छान स्वभाव आहे तिचा बकुळाचा आणि देवसरांचा पण. मॅडम काय लावायला गेलं की ती बोलतीये, लावूच देत नाही, असं आहे, मेकअपच करू देत नाही. असं लावलं की मग ते कंटेंट जाते बघा. रेडी, घेऊया थोड़ा से बस. थोड़ा इकडे टर्न कर तुझी चेअर, फिर फक्त फिर बस कर बस. बस ओके. रेडी, चलो टेक. रोल कॅमेरा. तो रिलॅक्स बस. असं बा ते मशी मागे बाया नसतं का, तसं तो वाटायचं. चालूच आहे, चालूच आहे. प्ले करून दिली त्यांनी. रेडी, रोल कॅमेरा अँड ऍक्शन. होय मॅडम, हे तुमचंच आहे का पार्लर? हो, माझंच आहे. छान आहे, छान आहे बरं का. कधीपासून करता हो? झाले 2-3 वर्ष. बर बर. लेकर बाळा काय आहेत का नाही तुम्हाला? हो आहेत की, मला 2 मुले. होय, बर बर. होय हो मॅडम, तुम्हाला पैसे पकड. एवढं कसं ब्रेक घेणस कोणाला? तुझं कसं आहे माहितीये का, हे बसलीस ते म्हणा असं. कॅमेरा अँड ऍक्शन. मॅडम, हे स्टुडिओ तुमचा आहे का? हो, माझंच आहे. तुमचं लग्न झालंय? झालं की माझं लग्न. मग लेकर बाळ किती आहेत तुम्हाला? मला 2 लेकर आहेत. तुमचं मेकअपचं मॅडम ह्या वाक्याला घ्यावं, तिसरं वाक्य नाही, चौथं वाक्य. लक्ष नाही काय तुमचं? नाही राहू दे, बस आग वेळ जाईल. ते स्टार्टिंगचं घेतलं तुम्ही. मला बघते मॅडम, ही स्टुडिओ तुमचा आहे का? मॅडम, ही स्टुडिओ तुमचा आहे का? हो हो, माझं आहे. लग्न झाले का तुमचं? हा, झाले ना. लेकर बाळ आहेत का तुम्हाला? अहो, तुम्हाला काय करायचं? मला लेकर बाळ असं का नाही तर काय काय असणार. तुम्ही तुमचं बघा, मला मेकअप करू द्या. हो आहेत म्हणायचं. एडवा लेकर बाळा काय? हो आहेत. जरा शांत बसता का, मला मेकअप करू द्या. उत्तर देऊ. ओके, डन करूया. मग सर काय मेकअप वगैरे करायचं का? नाही, बुकिंग होतं. झाली बुकिंग. तर फ्रेंड, माझं शूट वगैरे ओके झालेलं आहे आणि आता मी परत चालले माझ्या रूमकडं. कारण मला खूप उशीर होत होता, ड्युटीवर जायचं होतं. आता सर काय म्हणते की, म्हणून मला खूप टेन्शन आलेलं होतं खूप. तर हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड. तर परत आपल्या फिरोज सरांकडं मी आले पार्लरमध्ये. फिरोज आर्टिस्ट अकॅडमी ब्युटी पार्लर. हे बघू शकता, यांच्याकडे किती कस्टमर आलेलं आहे, किती मोठं असं पार्लर आहे आणि एकदम प्रोफेशनल, म्हणजे जसं की मुंबईला पुण्याला असते. आणि मला करायचा होता मेकअप. हे बघू शकताय, मी घातलेलं आहे हळदीला जे वापरते ते हार, कानातले आणि बिंदी घातली. मी चेक करत होते. सर तिकडे एका मुलीचा हेअरकट करत होते खूप छान पद्धतीनं.
आणि माझा लुक कसा वाटते ते मी टाईमपास करत बसले होते, कारण माझे पण केस खूप डॅमेज झाले. तुम्हाला पण माहिती, खूप जण म्हणते तुझे केस खूप डॅमेज झाले. त्यासाठी मी केसाचं ट्रीटमेंट करायला गेले होते. सर मला म्हणले तुम्ही कट करा, हेअर कट आणि हेअर स्पा करा. तर त्याच्यासाठी मी पार्लरला गेलेले आणि हे असं बघा, हे गळ्यात घालून टाईमपास करत होते. कसं दिसते बघत होते, कारण माझ्या लग्नाच्या टायमाला हे नव्हतं. माझ्या लग्नाला किमान 12-13 वर्ष झालेत. आता हे नवीनच काहीतरी निघाले म्हणून मी बघत होते ट्राय करून. पण आता वय संपत आले, माझा लुक सगळा चेंज होत चालला आहे. चेहरा खूप खराब झाला आहे, चेहऱ्यावर वांग वगैरे आले. तर सरांनी नंतर माझा खूप छान कट केला. तिकडं करायला बघा.